सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज मी मनोहर पर्रीकर यांनी जो एकदा स्वतःचा अनुभव सांगितला होता तो सांगते. खूप चिंतनीय आहे. सुरू करते. मनोहर पर्रीकर लिहितात, मी गोव्यातील पर्रा नावाच्या गावचा आहे, म्हणून आम्हाला पर्रीकर म्हणतात. माझं गाव त्याच्या टरबुजांसाठी प्रसिद्ध आहे. मी लहान असताना कापणीनंतर मे महिन्यात शेतकरी टरबूज खाण्याची स्पर्धा आयोजित करत असत. सर्व मुलांना बोलावलं जाई आणि त्यांना पाहिजे तितकी टरबूजं खायला दिली जात. काही वर्षांनी मी अभियांत्रिकी शिक्षणासाठी IIT मुंबई येथे गेलो. 6.5 वर्षांनी परत गावात आलो. मी बाजारात टरबूज शोधायला गेलो, पण ती गायब होती. जी मिळाली तीही खूप लहान होती. मी त्या शेतकऱ्याला भेटायला गेलो जो टरबूज खाण्याची स्पर्धा आयोजित करायचा. आता त्याच्या जागी त्याचा मुलगा होता. तो स्पर्धा आयोजित करत होता, पण एक फरक होता. जेव्हा तो वृद्ध शेतकरी आम्हाला टरबूज खायला द्यायचा तेव्हा तो आम्हाला बिया एका भांड्यात थुंकायला सांगायचा. बिया चावण्यास मनाई होती. तो पुढील पिकासाठी बिया जमा करत होता. खरं तर आम्ही बिना मजुरी बालमजूर होतो समजा ना. तो स्पर्धेसाठी आपली सर्वोत्तम टरबुजे राखून ठेवायचा, ज्यातून त्याला उत्तम बिया मिळायच्या आणि पुढच्या वर्षी अजून मोठी टरबुजं पिकायची. पण त्याचा मुलगा आल्यावर त्यांनी विचार केला की मोठ्या टरबुजांना बाजारात जास्त भाव मिळेल, म्हणून त्यानं मोठी टरबुजं विकायला सुरुवात केली आणि स्पर्धेसाठी लहान टरबुजं ठेवू लागला. पुढच्या वर्षी टरबुजं लहान झाली आणि त्यानंतरच्या वर्षी आणखी लहान. टरबुजांची पिढी 1 वर्षांची असते. 7 वर्षात पर्रातील उत्तम टरबुजांचा पूर्ण नाश झाला. माणसांमध्ये 25 वर्षांनी पिढी बदलते. आपल्याला 200 वर्षांनी कळेल की आपल्या मुलांना शिकवण्यामध्ये आपण कोणत्या चुका करत होतो. चांगल्या बियांची म्हणजेच प्रतिभेची निवड करणं हे स्वतःमध्ये मोठं काम आहे. विसंगत विचार आणि आरक्षणासारख्या निरर्थक गोष्टींमुळे आपली उत्तम टरबुजं बाजारात जातील आणि आपल्या हातात निकृष्ट बियाच उरतील. विचार करायला हवा आजच. मला तरी हे मनोहर पर्रीकरांचं जे त्यांचा हा किस्सा आहे तो खूप अगदी मनापासून पटलेला आहे. बघा, तुम्हाला पटतंय का? मला कळवा नक्की माझ्या गप्पा गोष्टी या चॅनेलवरती. तुम्हाला जर पटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझा हा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनेल सबस्क्राईब करण्यासाठी आणखीन एक दुसरं कारण आजच सांगते की उद्यापासून मी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील लेखमाला सुरू करत आहे. त्याचं अभिवाचन आणि ते फक्त आपल्या या चॅनेलवरच तुम्हाला मिळणार आहे. बाकीच्या इतर पोस्टसारखं बाकीकडे मी ते प्रकाशित करणार नाही. तर जर नेताजींचं जे खरंच म्हणजे इतकं त्यांच्या भोवती असं गूढ एक जे वलय आहे, त्यांचा मृत्यू, त्यांचं काम, आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे आझाद हिंद फौज त्यांनी निर्माण केली, तयार केली आणि ते कुठल्या तरी एका विमान अपघातात ठार झाले असं म्हटलं जातं. पण खरं काय हे आपल्याला माहीत नाही. तर अशा या गूढ व्यक्तीच्या बाबत खूप अगदी विश्लेषक माहिती या लेखमालेत मिळणार आहे. तर नक्की 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 माझा हा गप्पा गोष्टी चॅनेल शेअर करा, तरच तुम्हाला हे ऐकायला मिळेल. धन्यवाद.